मोहोळ नगर परिषदेवरती अखेर शिवसेना शिंदे गटाने जो आहे तो आपला झेंडा फडकवलेला आहे। शिवसेनेच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे जे आहेत त्या नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी निवडून आलेले आहेत। सिद्धीताई, खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आलात। खरं तर अतिशय सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं, खरं तर तुम्हाला यावरून हिनवलं देखील जात होतं। काय सांगाल, कशा पद्धतीने विजयाचा जल्लोष करताय? खरं तर सर्व मोशाच्या मायबाप त्यांनी जे मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली त्यासाठी मी त्यांची आभारी आहे। धन्यवाद। काय भावना आहेत? खरं तर प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडलेल्या होत्या, तुमच्यावर टीका झाली, पक्षावरती टीका झाली, मात्र शिंदे साहेब देखील इथं प्रचाराला आले होते। काय एकंदरीत प्रचार कसा राहिला आणि विजयाचा कसा जल्लोष करणार आहे? प्रचार एकदम छान झाला होता आणि त्यात बऱ्याच जणांनी टीका केल्या, पण आता आमचा विजय झालाय तर टीकांवर तो मात दिली। कशा पद्धतीने यापुढचा कारभार तुम्ही हाकणार आहात? खरं तर वय खूप कमी आहे तुमचं, मात्र अनुभवाला सोबत मोठे नेते आहेत तुमच्यासोबत, कशा पद्धतीचं काम असणार आहे? रमेशजी बारसकर आणि उमेश त्यांच्या नेतृत्वाखाली मी इथून पुढे काम करणार आणि ज्या काही सर्व समस्या असतील जनतेच्या त्या मी सॉल्व्ह करायचा मी पूर्ण प्रयत्न करणार। आपल्यासोबत पॅनल प्रमुख आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर आहेत। खरं तर खूप टीका झाली, तुम्हाला हिनवलं गेलं आणि त्यानंतर आता तुमचा विजय झालेला आहे, काय भावना आहेत? आज या ठिकाणी मोहोळ शहराच्या सर्व जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। 4 माजी आमदार, 1 विद्यमान आमदार, 1 पालकमंत्री यांनी या मोहोळ शहरामध्ये येऊन वेगवेगळ्या पद्धतीनं टीका केल्या, सभा घेतल्या आणि त्यांनी सांगितले की आमचाच उमेदवार निवडून येणार आहे। धनशक्तीच्या बळावर ते निवडणूक लढवत होते आणि आम्ही जनशक्तीच्या बळावर निवडणूक लढवत होतो। धनशक्तीवर जनशक्तीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी मात केलेली आहे, म्हणून आमच्या सिद्धीताई वस्त्रे या ठिकाणी मोहोळच्या नगराध्यक्ष या ठिकाणी झालेल्या आहेत। राहता राहिला प्रश्न प्रभाग क्रमांक 3चा। प्रभाग क्रमांक 3ची निवडणूक ही नंतर झाली। 2 तारखेला 18 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षाची निवडणूक झाली, पण 20 तारखेला प्रभाग क्रमांक 3ची निवडणूक खऱ्या अर्थानं झाली आणि त्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये राजन पाटील यांनी त्यांची जेवढी हाय नाही तेवढी शक्तीपणाला लावली, विरोधकाबरोबर हातनं हात मिळवणी केली। 4 माजी आमदार प्रचाराला आले, 1 विद्यमान आमदार उद्या मतदान आहे म्हणल्यावर सचिन कल्याण शेट्टी या ठिकाणी बूथवर आले, सगळीकडे फिरले आणि 1 पालकमंत्री देखील या ठिकाणी या निवडणुकीमध्ये भाग घेतला होता। पण या मोहोळच्या बहादर जनतेने तिन्ही उमेदवाराची डिपॉझिट जप्त केली। 1104 मताचा लीड हा मला या ठिकाणी मोहोळ शहरातल्या प्रभाग क्रमांक 3च्या जनतेने दिला आणि चौथ्यांदा निवडून देण्याचं काम प्रभाग क्रमांक 3च्या जनतेने केलं। मी त्यांचं शतशः आभार आहे। मी काही जरी केलं तर हे त्यांचं प्रेम, त्यांचं उपकार माझ्या आयुष्यामध्ये कधीच मी विसरू शकणार नाही आणि आता काय असेल ते सर्व जनतेसाठी या ठिकाणी काम करू। एकनाथभाई शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आहेत, अजितदादा राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्यांचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील हे आमच्या सोबत आहेत, आमदार राजाभाऊ खरे हे देखील आमच्या सोबत आहेत। त्यामुळे या मोहोळ शहराच्या विकासाला कुठल्याही प्रकारे आम्ही कुसभरही कमी करणार नाही आणि या मोहोळ शहरातल्या जनतेनं खऱ्या अर्थानं परिवर्तन करून दाखवलेलं आहे आणि हे परिवर्तन सर्वसामान्य लोकांचं परिवर्तन आहे आणि आमचे सिद्धीताई वस्त्रे महाराष्ट्रातले सगळ्यात कमी वयातले नगराध्यक्ष झाला याचा मोहोळ शहराला अभिमान। या ठिकाणी अवघ्या 22 वर्षाच्या वय असताना नगराध्यक्ष म्हणून सिद्धी वस्त्रे काय त्या मोहोळच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्याचा मान हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।